जागते रहो। तुम्ही स्वतः गुंतवणूक करा आणि इतरांनाही गुंतवणूक करायला सांगा। या योजनेतून तुम्हाला लाखो रुपये कमवता येतील। अशा प्रकारची बिझनेस करण्याची संधी कोणी तुम्हाला सांगितली तर सावध राहा। ही संधी आकर्षक वाटत असली आणि आपल्याला लाखो रुपये कमवण्याचे स्वप्न दाखवलं जात असलं तरीही पिरॅमिड स्कीम असण्याची शक्यता असू शकते। अशा कंपन्या मोठ्या मीटिंग घेतात, आधी तुम्हाला गुंतवणूक करायला सांगतात आणि नंतर तुमच्या मार्फत तुमच्या नातेवाईक आणि मित्रांपर्यंत पोहोचतात। अशा पद्धतीने लोकांबरोबर तुमचं जे नातं आहे आणि तुमची समाजात जी विश्वासार्हता आहे त्याचं भांडवल करून या कंपन्या भांडवल गोळा करतात। नंतर या कंपन्या रातोरात गायब होतात। त्यामुळे तुमचे पैसे तर बुडतातच, पण सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे तुमचं समाजात नाव खराब होतं। गेलेला पैसा कदाचित परत कमवता येईल, पण गेलेली प्रतिष्ठा परत मिळवणं फार अवघड आहे। अशाच प्रकारे लोकांची फसवणूक करणारी एक कंपनी आहे। ही कंपनी लोकांना कशा पद्धतीने फसवते ते आता जाणून घेऊया। भारतातला शेती व्यवसाय खूप मोठा आहे। शेतकरी नेहमी शेतीला पूरक व्यवसाय शोधत असतात। अवकाळी पाऊस, सरकारच्या धोरणांमध्ये होणारे बदल आणि आपल्या मालाला चांगला भाव मिळेल का नाही ही चिंता शेतकऱ्यांना कायम असते। म्हणून ते कायम नवीन व्यवसायाच्या शोधात असतात। शेती करता करता इतर काही व्यवसाय करता आला तर 4 पैसे मिळतील आणि शेतीतून एखाद्या वर्षी उत्पन्न नाही मिळालं तरी इतर व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आपलं घर चालेल असा त्यांचा विचार असतो। यामध्ये काहीच चूक नाहीये। मात्र शेतकऱ्यांची ही गरज ओळखून OLEM ॲग्रिकल्चर या कंपनीने लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली। कंपनीने लोकांना त्यांचा ॲप डाउनलोड करायला सांगितलं आणि 7,000 रुपयांची मेंबरशिप खरेदी करायला लावली। कंपनीच्या वेबसाईटवर शेतीशी निगडीत विविध उत्पादनांचे फोटो टाकण्यात आले होते। आमची कंपनी तुमचे पैसे वापरून या वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग करेल आणि नंतर वस्तूंची विक्री करून उत्पन्न मिळालं की त्यातून तुम्हाला म्हणजे मेंबर्सला फायदा होईल असं सांगण्यात आलं होतं। पहिल्या महिन्यात गुंतवणूकदारांच्या ॲपमध्ये कंपनी 200 किंवा 300 रुपये जमा करत होती। गुंतवणूकदार सुरुवातीला ही रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकत होते। पुढे उत्पन्न आणखी वाढेल आणि दर महिन्याला 1000 ते 2000 रुपये नफा मिळेल असं गाजर कंपनी लोकांना दाखवत होती। 7,000 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्यावर महिन्याला 1000 किंवा 2000 रुपये मिळाले तर आपल्याला चांगला पॅसिव्ह इन्कम मिळेल म्हणून लोकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली। जर 7,000 रुपयाची गुंतवणूक करून महिन्याला 1000 रुपये मिळणार असतील तर 1 लाख रुपये किंवा 5 लाख किंवा 10 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर किती फायदा होईल हे गणित कंपनी लोकांना सांगत होती। तसेच तुम्ही आणखी 2 नवीन गुंतवणूकदार आणले तर तुम्हाला 500 रुपये इन्सेंटिव्ह आणि बोनस दिला जाईल असंही सांगितलं जात होतं। कंपनीचं मुख्यालय लंडनमध्ये आहे असं सांगण्यात आलं, मात्र वेबसाईटवर फोन नंबर टाकण्यात आला नव्हता। तसेच पुढच्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्सचं नॅसडॅकवर लिस्टिंग होईल असंही सांगितलं गेलं। मात्र नंतर ॲपमध्ये दिसणारे पैसे लोकांना काढता येत नव्हते। आपली फसवणूक झाली आहे हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांची तक्रार ऐकायला कंपनीकडून कोणीच तयार नव्हतं। स्ट्रॅटेजी इंडियाच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतात 400 पेक्षा जास्त नवीन मल्टीलेवल मार्केटिंग पिरॅमिड योजना सुरू करण्यात आल्यात। गेल्या वर्षी उघडलेल्या नवीन कंपन्यांची संख्या मागच्या 5 वर्षात उघडलेल्या एकूण कंपन्यांपेक्षा जास्त आहे। OLEM ही अशीच एक योजना आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेपासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि इतरांनाही सावध केलं पाहिजे।